गुन्हे प्रकटीकरण शाखा वाई यांची धडाकेबाज कारवाई। चोरीस गेलेले व गहाळ झालेले 12 लाख रुपये किमतीचे एकूण 60 मोबाईल यांचा शोध घेऊन संबंधित तक्रारदार यांना परिक्षेत्र पोलीस उपअधीक्षक प्रभारी अधिकारी श्री श्याम पानेगावकर यांचे हस्ते परत दिले। नमस्कार, मी श्री संजीव महामुनी, वाई महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी, युवा प्रारंभ न्यूज चॅनेल। वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे। वाई पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी व गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष घालून त्या अनुषंगाने परिक्षेत्र उप अधीक्षक प्रभारी अधिकारी वाई पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना योग्य ते मार्गदर्शन करून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईलचा तत्काळ छडा लावण्याबाबत आदेश दिला होता। त्यानुसार कारवाई करता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण 12 लाख रुपये किमतीचे 60 मोबाईल परत मिळवून तक्रारदार यांना माननीय परिक्षेत्र पोलीस उपअधीक्षक प्रभारी अधिकारी वाई पोलीस ठाणे यांचे हस्ते परत केले। वाई शहरात आजूबाजूच्या गावातून हजारोंच्या संख्येने लोक नोकरी, व्यापार, रोजगार, शिक्षण, भाविक, पर्यटन येत असतात। त्या अनुषंगाने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असते। याचाच फायदा गर्दीमध्ये चोरटे घेत असतात। मोबाईल चोरीचे व गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर मोबाईल तक्रारदारांना परत दिल्याने पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसा व्यक्त होत आहे। माहे जून 2024 पासून एकूण 194 विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तक्रार यांना परत केले आहेत। जनतेनेही जागृत राहून मोबाईल चोरांपासून सावध राहावे। बाजारात येताना शर्टच्या वरच्या खिशात व पॅन्टच्या मागच्या खिशात मोबाईल ठेवून चोरट्यांना आमंत्रण देऊ नये व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद।